नमस्कार. आज आपण फ्रिल बाही किंवा तुम्ही अंब्रेला बाही म्हणू शकता. ती बाही कशी शिवायची ते आपण बघणार आहोत. तर अंब्रेला बाहीसाठी मी नेटचं कापड घेतलेलं आहे. हा नेट फॅब्रिक आहे आणि तो मी 4 पदरी घडी करून घेणार आहे. मी दोन्ही बाह्या एकत्र करत आहे, त्यामुळे मी डबल घेतलेला आहे. म्हणजे माझा 8 पदरी झालेला आहे. आता आपल्याला जेवढी आपल्याला बाहीची लांबी पाहिजे आहे तेवढ्या इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आणि करेक्ट तेवढ्याच इंचाचा हा राऊंड करून घ्यायचा आहे. मला 8 इंचाची बाही हवी होती, म्हणून मी 8 इंचावरच कटिंग करून घेत आहे. हे पहा, हा आता असा हा राऊंड तयार झालेला आहे. मी दोन्ही बाह्या एकत्र कट करत आहे. हे असे 2 राऊंड तयार झालेले आहेत. आता त्यांची घडी घालून घ्यायची आहे आणि आपल्याला बाही लांबी मी आता 8.5 ठेवलेली आहे, कारण शिलाईमध्ये थोडं जाणार आहे, त्यामुळे मी आता 8.5 ठेवलेले आणि आता आपल्याला ब्लाऊजच्या मुंड्याचा अंतर घ्यायचं आहे. ते 8 इंच आलेलं आहे. आता आपल्याला इकडून आखून घ्यायचं आहे. 8चं निम्म 4 इंच एवढं घ्यायचं आहे खालील बाजूला आणि 4चं निम्म 2 इंच मध्य काढून घ्यायचा आहे त्याचा आणि तिथून पण राऊंड करून घ्यायचं आहे. हे कटिंगसाठी आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा 1 इंच खालच्या बाजूला घ्यायचं आहे, म्हणजे करेक्ट बाही बसली जाते. आता हे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हा मधून कट करायचा आहे. आता ह्या बाया मी तयार करून घेतलेल्या आहेत अगोदरच. कस्टमरला ह्या खालील बाजूला पाहिजे होत्या, त्या ऑप्शनल आहेत. तुम्हाला नको असल्या तरी चालेल. आता मी याला पिको मारून घेत आहे. आता हे मी पिको मारून तयार केलेलं आहे आणि ह्या माझ्या तयार केलेल्या बाया आहेत, त्या दोन्ही बायांना ही अंब्रेला बाही वरून जोडून घ्यायची आहे. दोन्हींचा मध्य काढायचा आहे आणि व्यवस्थित त्याला जोडून घ्यायचं आहे. साधी बाही ही ऑप्शनल आहे, तुम्ही डायरेक्ट अंब्रेला बाही देखील जोडू शकता, पण माझ्या कस्टमरला ही आतून हवी होती, त्यामुळे मी शिवलेली आहे. आता दोन्ही बाया व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे मी मापे सांगितली त्याप्रमाणे जर जोडून घेतलं, कटिंग करून घेतलं, तर बाही अजिबात कमी पडत नाही किंवा जास्त देखील होत नाही, व्यवस्थितच बसते. आता तुम्ही बघू शकता. आता मी दुसरी बाही पण जोडून घेत आहे. हे पहा, दोन्हींचा मध्य काढला आणि जर बाया जोडल्या तर पूर्ण बाही व्यवस्थितच बसते. कापड कमी होत नाही किंवा जास्त देखील होत नाही. हे पहा, आता दोन्ही बाया जोडून झालेल्या आहेत. आता ते मी जोडून झाल्यानंतर ब्लाऊजला जोडून दाखवते आणि ब्लाऊजचं फिटिंग देखील करते. ते आपण करून घ्यायचं आहे. मी ब्लाऊजच्या फिटिंगचा व्हिडिओ स्किप केला आहे. हे पहा, या दोन्ही बाया तयार झालेल्या आहेत. दोन्हींचा पण मस्त अंब्रेला आलेला आहे. आता या ब्लाऊजला जोडायच्या आहेत आपल्या. हा माझा तयार ब्लाऊज आहे. याला दोन्ही बाया जोडून घेतलेल्या, हे पहा, घेतल्या मी आता आणि ब्लाऊजचं फिटिंग देखील करून घेतलेलं आहे. तर बघा कसा झाला या बाहीचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.